हाय हॅलो नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे किचन टिप्स, ज्या की खूपच युजफुल आहेत प्रत्येक गृहिणीसाठी. तर चला आता आपण आपली पहिली टिप आता बघूया. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणं किती लाभदायक, किती गुणकारी आहे हे तर आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, हो की नाही. पूर्वीच्या काळी बघा अशा प्रकारचे मोठमोठे हंडा, कळशी, त्याचबरोबर टाक्या तांबे पितळेच्या असायच्या आणि पाणी त्यात भरून ठेवलं जायचं. पण आजकाल धावपळीमुळे म्हणा किंवा काही लोकांना त्या तांबे पितळेच्या भांड्यावरती खूप डाग येतात, त्यामुळे ते नकोसं वाटतं तांबे पितळेची मोठमोठी भांडी आपल्या घरामध्ये ठेवणं. पण प्रत्येकाला तांब्याचं पाणी जे आहे ते पिणं आवडत असतं आणि ते खूप लाभदायकसुद्धा असतं, हो की नाही. तर आता अशावेळी आपण काय करू शकतो, तर आपण बघा पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने साठवून ठेवतच असतो. तर अशा एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या स्टीलच्या हंड्यामध्ये म्हणा, तांब्याचा एखादा छोटासा तांब्या असेल किंवा एखादं भांडं असेल तांब्याचं, ते तुम्ही ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर अशा पद्धतीने त्या स्टीलच्या पातेल्यात किंवा स्टीलच्या एखाद्या मोठ्या हंड्यामध्ये ठेवू शकता आणि सकाळी तो जो काही तांब्या असेल तो काढून घेऊ शकता. याने काय होतं, आपलं जे काही गुणधर्म असतात आपल्या तांब्याचे ते पूर्ण ह्या पाण्यामध्ये उतरतात आणि घरातील प्रत्येकालाच याचा फायदा होतो आणि प्रत्येकाचंच आरोग्य जे आहे ते अगदी चांगलं राहतं. आणि मोठी मोठी भांडी उगाच साठवून ठेवणं आणि वारंवार त्याला घासत राहणं, हा जो त्रास असतो प्रत्येक गृहिणीचा, तो त्रास देखील वाचतो. त्यामुळे तुम्ही ही टिप नक्की करू शकता स्वतःसाठी, तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी, आणि ह्याचा लाभ घेऊ शकता. तर तुम्हाला ही टिप कशी वाटली मैत्रिणींनो, ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढची टिपसुद्धा खूपच महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. आपण बघा साठवणीचे बटाटे एकदमच आणून ठेवतो 3 किलो 5 किलो, आणि कालांतराने त्या बटाट्यांना अशा पद्धतीचे मूळ जे आहेत ते येतात आणि मूळ जे आलेले बटाटे असतात ते खाणं आपल्यासाठी योग्य नसतं. त्यामुळे अशा बटाट्यांना मूळ येऊ नये आणि आपण जास्तीचे बटाटे जे आहेत ते कशा पद्धतीने साठवून ठेवू शकतो ते आता आपण इथे बघणार आहोत. तर बघा आपली कांदा बटाट्याची जाळी असते किंवा अशा पद्धतीच्या जाळ्यांमध्ये आपण बटाटे जे आहेत ते साठवून ठेवत असतो. तर अशा जाळ्यांमध्ये किंवा कांदा बटाट्यांच्या मोठ्या जाळ्यांमध्ये काय करायचं, आपण आपल्या घरामध्ये न्यूजपेपर तर असतोच, हो की नाही. तर अशा पद्धतीचा न्यूजपेपर घ्यायचा, त्याचे अशा पद्धतीचे तुकडे करायचे आणि तो न्यूजपेपर आपण पूर्ण जाळीमध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे. त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे आहेत. याने काय होतं, जे काही बटाट्याला मॉइश्चर सुटतं ते पूर्ण मॉइश्चर जे आहे ते न्यूजपेपर जे आहे ते पूर्ण आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेतं, शोषून घेतं. त्यामुळे बटाटे जे आहेत ते नेहमी आपले कोरडे राहतात, त्याला अजिबात मॉइश्चर वगैरे लागत नाही आणि अशा पद्धतीचे मूळ येण्याचं जे काही कारण आहे ते सुद्धा मूळ त्याला येत नाहीत आणि आपला त्राससुद्धा वाचतो आणि आपले बटाटे जे आहेत ते अगदी जास्त वेळासाठी आपण साठवून ठेवू शकतो, ते चांगले फ्रेश राहतात. तर शेवटची टिप आहे आपल्या कांद्या रिलेटेड. कांद्यालासुद्धा बघा खालच्या बाजूने अशा पद्धतीचे मूळ सुटलेले असतात. तर हे मूळ खाल्लेले म्हणजे मूळ आलेले जे काही कांदे आहेत ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी घातक असतात, चांगले नसतात. तर आता अशा कांद्यांना म्हणजे साठवणीच्या कांद्यांना मूळ सुटू नये, फुटू नये, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर हे बघा कांद्याचा जो वरचा भाग असतो जिकडे अशा पद्धतीने फांद्या आलेल्या असतात, तर ह्या ज्या फांद्या असतात त्या आपल्याला कट करायच्या आहेत. तर आपल्याला पूर्ण अगदी आतपर्यंत अजिबात कट करायच्या नाही आहेत, जेणेकरून ओलसर होऊन कांदा जो आहे तो खराब होऊन जाईल. तर वरचेवर आपल्याला ह्या ज्या मूळ आलेल्या ज्या काही फांद्या आहेत त्या कट करायच्या आहेत. आणि जेव्हा आपण एकत्र असे काही कांदे आणतो आणि बऱ्यापैकी कांद्यांना अशा प्रकारचे मुळं सुटलेले असतात आणि ह्या मुळांमुळेच खालच्या साईडला कांद्यांना जे आहेत ते हिरवेगार असे मुळे फुटायला सुरुवात होते. त्यामुळे वरची जी सुकलेली मुळे आहेत ती आपल्याला आधी काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच आपले जे कांदे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर तुम्ही जेव्हा कधी जास्तीचे कांदे असाल तर आपल्याला ते आधी चेक करायचे आहेत. जर त्याला अशा पद्धतीने वरच्या साईडला मुळं असतील तर ते आपल्याला वरचेवर काढायची आहेत, जेणेकरून ह्याला खालच्या साईडने जास्तीची मुळं फुटायला नको. तर मैत्रिणींनो, तुम्हाला या तीनही टिप कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की
नक्की कळवा. आय होप की तुमच्यासाठी ह्या नक्कीच युजफुल ठरल्या असतील. आणि बरेच दिवस झालं मी तुमच्यासाठी रूटीन व्हिडिओ नाही आणला. बऱ्याच ताईंचे कमेंट्ससुद्धा येत आहेत की ताई 10,000 सबस्क्रायबर झाले, अभिनंदन, तुझं रूटीन आम्हाला बघायला आवडेल. तर लवकरच मी तुमच्यासाठी माझं जे रूटीन आहे ते शेअर करेलच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझे इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे. तर छान छान व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.